नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. तसंच आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. म्हणजे 60 नंतरचे जे काही सद्गुरूंनी सांगितलं आहे तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि हा जो व्हिडिओ म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा तुम्हाला काही पटलं, कारण हे माझं काही नाही आहे, सद्गुरूंनी जे सांगितले ते मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. तर हे जर तुम्हाला आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपण नेहमी 60 नंतर आपण असं म्हणतो की 60 नंतर हे करायला पाहिजे, 60 नंतर ते करायला पाहिजे, किंवा नवरा बायकोचं म्हणजे सहजीवन कसं असायला पाहिजे, त्यानंतर आपल्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. कारण आपण आधीचं आयुष्य खूप धगधगीत म्हणजे सगळं मुलांचं हे ते सगळं करण्यात घालवलेलं असतं. त्यामुळे आपण नेहमी असं म्हणतो 60 नंतरचं आयुष्य. तर 60 नंतरचं आयुष्य म्हणजे रिटायर झाल्यानंतर आता साधारण सद्गुरू म्हणतात की 50 नंतरच तुम्ही वानप्रस्थाश्रम ह्याकडे वळलं पाहिजे. गृहस्थाश्रम ची जबाबदारी संपल्यावर वानप्रस्थाश्रमाकडे वळलं पाहिजे. आता वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, हे सद्गुरूंनी काय सांगितले हे मी तुम्हाला सांगते. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात. नेहमी आपण काय म्हणतो 60 झाली, चला आता माझी म्हणजे जबाबदारी संपली, मुलांची लग्न झालेली असतात किंवा म्हणजे मुलांची शिक्षणं वगैरे जाऊन ते नोकरीला लागलेले असतात, त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या खूप कमी झालेल्या असतात. आणि बायकासुद्धा हल्ली जॉब करतात, त्यामुळे त्यांनाही वाटतं की आता चला आता रिटायरमेंट नंतर आपण इकडे फिरू, तिकडे फिरू, हे करू, ते करू, असं काय काय असतात म्हणजे इच्छा, बकेट लिस्ट. तर बकेट लिस्ट असते, त्यामुळे ती तर तुम्ही पूर्ण कराच. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही मन मारून आध्यात्मिक म्हणजे अगदी 24 तास तुम्ही देवाजवळ बसा आणि जप करा, असं काही नाही आहे. ते तर तुम्ही कराच, तुमच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करा. तुम्हाला जे काही कुठे फिरायचं आहे, हिंडायचं आहे तिकडे जा, सगळं करा. पण त्यानंतर आपल्याला थोडा वेळ असतो ऑफिस नसल्यामुळे. आधी कसं आपण घाईघाईत पूजा करतो, आपल्याला काही पठण म्हणजे काही स्तोत्र असतील, नंतर काही वाचन असेल तर हे आपल्याला वाचन करायला जमत नाही, कारण आपल्याला त्यावेळेला सकाळी घाई असते. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या करू शकतो आपण. मग आधीचा पूजा आपण अर्ध्या तासात किंवा 15 मिनिटात उरकत असाल तर नंतर तुम्ही अजून अर्धा तास देवासाठी देऊ शकता, किंवा तुम्ही काही वाचन करू शकता, किंवा चांगली चांगली पुस्तकं आहेत आध्यात्मिक, ती तुम्ही वाचू शकता. तर हे सुद्धा तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. नुसतंच 60 नंतरचं जीवन म्हणजे अगदी उपभोग असं नाही आहे त्याच्यामध्ये. आता सद्गुरू काय म्हणतायत ते आता आपण बघूया. तर सद्गुरूंनी सांगितले की संसारात वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, की आपले लक्ष संसारातनं हळूहळू काढून घेऊन एक एक जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवावी. म्हणजे जे काही आपल्या घरात मुलं असतील, सुना असतील समजा आलेल्या, तर त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकायच्या की आता हे घराची जबाबदारी. हां, आता आर्थिक दृष्टीने पैशाचं जर तुम्हाला वाटत असेल, जर घरात गरज असेल तर तुम्ही देऊ शकता, पण नसेल तर तुम्ही त्यांच्यावर सोपवा. ठराविक कामं तुम्ही स्वतः करा, बाकीची कामं हां, पण असं सांगायचं आपण अडल्या नडल्याला मी आहे, काही झालं मी आहे, पण आता ही जबाबदारी तुमची आहे, मुलांची आहे. तर त्यामुळे काय होतं की पुढच्या पिढीवर सोपवली की तुम्हाला ईश्वर चिंतनासाठी अधिक वेळ मिळतो. म्हणजे जबाबदाऱ्या घरातल्या कमी होतात आणि ईश्वर चिंतनासाठी वेळ मिळतो. आता ह्या आश्रमात स्वतःच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक कुवतीचा अंदाज आपल्याला आलेला असतो. म्हणजे हा सगळं आता एवढं आपण आयुष्य जगल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा आलेला असतो. तसंच त्यामुळे स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पना व अपेक्षा सोडून द्याव्या, म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. म्हणजे काही हे असतात की स्वतःविषयी काही कल्पना असतात, काही अपेक्षा असतात. म्हणजे काही म्हणजे मी बघितलं आहे म्हणून सांगते, काही लोकांचं असतं की सून आली की सुनेनीच मला सगळं द्यावं, सुनेनीच सगळं करावं. असं नाही आहे. ठराविक कामं आपण पण त्यांना मदत केली पाहिजे. सून पण येणारी जॉब करणारी असते, त्यामुळे तिलाही हेल्प केली पाहिजे.
आणि फक्त सगळी जबाबदारी घ्यायची नाही, आपल्याला आपल्यासाठी वेळ ठेवायचा आहे आणि अपेक्षा जास्त करायच्या नाही. अपेक्षा केल्या की अपेक्षा भंग होतो आणि अपेक्षा भंग झाला की मग माणसाचं मन दुःखी होतं आणि दुःखी एकदा मन झालं की त्याला कशात लक्ष लागत नाही. तर निराशा म्हणून या अपेक्षाभंगातून येणारी निराशा टाळता येते. म्हणून अपेक्षा फारशा वाढवायच्या नाहीत आणि दुसऱ्यांविषयी करायच्या नाहीत. आपण मन आपले निर्लप होण्यास मदत होते व आश्रमात प्रौढ व्हावे पण वृद्ध होऊ नये. प्रौढ व्हावे म्हणजे काय की आपण पुढच्या पिढीला सगळं आपण सांगू शकतो, त्यांना त्यांच्याशी म्हणजे काही अडचणीला त्यांना उपयोगी पडू शकतो. म्हणजे प्रौढत्वेने म्हणजे आपण आपला अनुभव त्यांना सांगू शकतो किंवा आपला अनुभवाप्रमाणे आपण त्यांच्याशी म्हणजे सांगू शकतो, हे करू नका, ते करू नका, किंवा असं हे नाही करायचं, त्यांच्यावर लादायचं नाही, पण आपण विचारलं तर सांगू शकतो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही प्रौढ व्हा म्हणजे मोठे व्हा पण वृद्ध होऊ नका. म्हणजे आपण आता वृद्ध 60 झाली बाबा, आता थकले मी बाबा, आता माझ्याच्याने काही होत नाही, असं करू नका. तुम्ही जे काही तुमचे हे आहेत रुटीन ते चालू ठेवा. नंतर गृहस्थ आश्रमातून असं वृद्ध होऊ नका. गृहस्थ आश्रमातून मुक्ती म्हणजे बायको मुलांना सोडणे असे नव्हे. म्हणजे आपण म्हणतो ना, गृहस्थ आश्रमातून मुक्ती घेऊन वानप्रस्थ आश्रमात तुम्ही आपले लक्ष द्या आणि संसारातनं हळूहळू लक्ष काढून घ्या. आता संसारातनं हळूहळू लक्ष काढून घ्यायचं म्हणजे बायको मुलांना सोडून द्यायचं, जबाबदाऱ्या टाळायचं हे नाही आहे. म्हणजे तुम्ही ईश्वर चिंतनात जास्त वेळ घाला, मनन करा, चिंतन करा, नामस्मरण करा, पोथी वाचन करा, जे काही तुम्हाला आवडतं ते करा. म्हणजे असं काही हे नाही, शांत बसून थोडंसं मेडिटेशन करा. म्हणजे हे पण सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो. नंतर ईश्वराचे नामस्मरण चिंतन करणे हे म्हणजे हे तुम्हाला ह्या वयात ईश्वराचं नामस्मरण आणि चिंतन तुम्ही करत राहिला तर तुमचा राग कमी होतो. असं सद्गुरू म्हणतात की राग जो असतो माणसाचा कमी होतो आणि राग माणसाचा कमी झाला की हळूहळू त्याला चांगल्या गोष्टी सुचायला लागतात किंवा तो शांत असला की चांगले विचार करू शकतो आणि त्याच्यातनं चांगलं काहीतरी उत्पन्न होऊ शकतं. आता ह्या आश्रमात काय करायचं, यात्रा पण करायच्या. यात्रा म्हणजे आपण धार्मिक आध्यात्मिक यात्रा करतो, कुठे कुठे देवाला जातो, हे करतो, तसं यात्राही करायच्या. म्हणजे असं नाही आहे की आता 60 झाली आता तुम्ही फक्त धार्मिक म्हणजे देवदर्शन करा, हे करा, असंही नाही आहे. तुम्ही तुमच्या ज्या काही आवडी आहेत, तुमचे जे काही छंद आहेत ते पण जोपासा. आणि तुम्हाला जर कुठे फिरायचं असेल, आता आपण विचार काय करतो, आता काही लोकांना बाहेरच्या म्हणजे परदेशातल्या ट्रिप करायच्या असतात किंवा काही गोष्टी बघायच्या असतात, आवड असते, त्या पण तुम्ही करा. म्हणजे त्या करू नका असं नाही, त्या पण करा. पण जर का तुम्ही यात्रा म्हणजे धार्मिक हे तुम्ही दर्शनाला जेव्हा देवाच्या जाता तर त्यावेळेला त्यांनी काय होतं की आपल्या दृष्टीची कक्षा रुंदावते व काही नवीन पाहावयास व अनुभवायास मिळते. अशा आपण यात्रा केल्यामुळे हे मिळतं आपल्याला. यात्रा करताना आध्यात्मिक आनंद मिळतो. म्हणजे तुम्ही जेव्हा मनापासून जाता ना त्यावेळेला तुम्हाला खरंच तिथे खूप आनंद मिळतो आणि ती यात्रा तुमची सफल झाल्याचं तुम्हाला समाधानही मिळतं. तसंच यात्रेला जाताना आवश्यक तेवढेच सामान घ्यावे. जास्त सामानाचा बोजा स्वतःजवळ बाळगू नये. म्हणजे आपलं लक्ष आपल्या सामानाकडे पेक्षा आपलं जिथे जातो, देवाला ज्या ठिकाणी जातो तिथे आपलं पूर्ण लक्ष आपण देतो. आणि यात्रेच्या ठिकाणी सद्गुरू असं म्हणतात की यात्रेच्या ठिकाणी जास्त खरेदी करू नये. कारण आपण खरेदी करतो, कुठच्या देवाला गेलो की तिथलं फोटो घेतो, नंतर तिथलं काही वस्तू आणतो तिथल्या, आणि मग काय होतं घरामध्ये आल्यावर ना त्या सगळं पडून राहतं मग एखाद दिवशी हे होऊन आपण ते सगळं कोणाला तरी देऊन टाकतो, नाही तर विसर्जन करून टाकतो. त्याच्यापेक्षा यात्रेला गेल्यावर कुठचेही फोटो घेऊ नका. तुमच्या मनात देव असेल म्हणजे तुमच्या मनात भक्ती असेल तर तुम्हाला बाहेरचे फोटो वगैरे घ्यायची गरज नाही. तुमच्या देवाऱ्यातले देव असतात, त्यांची पूजा अर्चा सगळं व्यवस्थित करा,
त्यांना प्रार्थना करा. बाकी तुम्हाला देवाचा पसारा वाढवायची गरज नाही. त्यामुळे ही अशी खरेदी करू नका. व खरेदी करतो आणि आपण काय करतो, नातेवाईकांच्यात मित्रमंडळींच्यात वाटत बसतो ती केलेली खरेदी. त्यामुळे काय होतं, यात्रेतून मिळालेला आध्यात्मिक आनंद हा आपण हे या वस्तू वाटण्यापेक्षा आध्यात्मिक जो आनंद मिळतो तिथले आपण आपलं देवदर्शन, आपण कुठे जातो तिथलं कसं असतं काय हे सगळं यात्रेतनं जे आपल्याला मिळतं ते आपण त्याचा आपण अनुभव लोकांना इतरांना वाटावा. म्हणजे वस्तू वाटण्यापेक्षा हा आनंद वाटावा. हा आनंद वाटल्यामुळे काय होतो किंवा हा अनुभव वाटल्यामुळे काय होतं की वस्तू वाटण्याला मर्यादा पडतात, पण आध्यात्मिक आनंद जो असतो त्याला मर्यादा नसतात. त्या आपण कोणालाही कधीही कुठेही आणि कितीही वेळा सांगू शकतो. ते जेवढं आपण वाटत जाऊ तेवढं वाढतं. आपण दुसऱ्यांना सांगतो, दुसरं अजून तिसऱ्याला सांगतं, 10 जणांना सांगतं, म्हणजे असं ते वाढत जातं. त्यामुळे वस्तू वाटत बसण्यापेक्षा आणि त्या वस्तूची देणाऱ्याला पण किंमत पाहिजे. जर त्याला देणाऱ्याला जर किंमत नसेल किंवा त्यांनी म्हटलं अरे काय आणलं हे तिकडे जाऊन मला, असं जर असेल, त्याच्यापेक्षा वस्तू घेऊन त्या निरर्थक होतात आणि त्या वाटत बसू नका. त्यापेक्षा तुम्हाला आध्यात्मिक जो आनंद मिळालेला आहे, तिथे जे काही तुम्ही गोष्टी अनुभवायला आलेल्या आहेत त्या इतरांना वाटा. आणि हा जो आनंद आहे हा अमर्यादित आहे, ह्याला मर्यादा नाही. ज्या तुम्ही कितीही कधीही कितीही वेळा कितीही दिवस वाटू शकता, त्याला मर्यादा नाही आहे. त्यामुळे आणि हा आनंद वाटल्यामुळे आपल्याला तर आनंद मिळतोच, म्हणजे आपण सांगताना इतकं बहरून जातो आणि सांगतो आपण, तसंच तो दुसऱ्यालाही आनंद मिळतो, म्हणजे दोघांनाही आनंद मिळतो. त्यामुळे हा आनंद वाटा. राग लोभापासून आपण मुक्त राहतो. म्हणजे इतरांच्या, म्हणजे जेव्हा आपण वस्तू वाटतो त्यावेळेला काय होतं, लोकांचा राग लोभ किंवा काय कोणाला आवडतं नाही आवडत किंवा असं काय होतं, त्याच्यापासून आपण मुक्त राहतो. कारण आपण हा आनंद वाटतो ना. त्यामुळे हे या वस्तू वाटण्याच्या राग लोभापासून आपण मुक्त राहतो. यात्रा केल्यानंतर आचारात विचारात योग्य बदल झाला तर ती तीर्थयात्रा होते. म्हणजे किती सद्गुरूंनी छान सांगितले बघा. तर यात्रा करून आल्यावर जर तुमच्या विचारात, तुमच्या कृतीत, वागण्यात, बोलण्यात सगळ्यात जर काही बदल झाला तर ती तीर्थयात्रा होते. अन्यथा नुसता हा प्रवास होतो. म्हणजे तुम्ही प्रवास करून आला, कुठेतरी जाऊन आला असं होतं. त्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्याचं म्हणजे तुम्हाला मनाला कुठेतरी आनंद स्वतःच्या मिळाला पाहिजे आणि तो आनंद तुम्हाला वाटता आला पाहिजे, तर ती तीर्थयात्रा होते. नाहीतर नुसता तो प्रवास होतो. आता हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, हे तुम्हाला खास सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ केला की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला इतर बाहेर कुठे मिळणार नाही. हे जे सद्गुरूंची नित्यगुरुवाणी आहे, ह्याच्यात खूप खजाना भरलेला आहे, म्हणजे आध्यात्मिक खजाना भरलेला आहे. तर हे पुस्तक आहे, ह्याच्यातनं मला तर म्हणजे असं हे वाटतं की काय काय गोष्टी ह्याच्यातनं आपल्याला कळतात. ज्या आपण अज्ञानी असतो आपण, त्या बऱ्याचशा गोष्टी ह्यातनं कळतात. म्हणून आध्यात्मिक ह्याच्यात वाचन, म्हणजे चांगली पुस्तकांचं वाचन हे नेहमी पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या वागण्यात बोलण्यात सगळ्यात फरक होतो. तुमचा हे सगळं तुम्ही करत राहिला की तुमचा राग पण हळूहळू कमी होतो. आणि म्हातार असं म्हणता येणार नाही, की ज्या वेळेला आपण वरिष्ठ होतो त्यावेळेला हे सगळं आपलं आपोआप कमी झालं ना, की त्याचा शरीरावरही तो आनंद दिसतो आणि आपण आपलं शरीर पण निरोगी राहतं. त्यामुळे ह्या जसं आपण बाहेरचं म्हणतो की साठीनंतर हा पॅक लावावा, तो पॅक लावावा, असं करावं तसं करावं, हे जे आपलं सगळं असतं त्याच्यापेक्षा हा आध्यात्मिक आनंद मिळाला, आंतरिक आनंद मिळाला, आतून जर आपण खुश असलो तर त्याचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसणारच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जसं बाकीच्या गोष्टी आपण बघतो की छान दिसण्यासाठी बायकांना आपण सांगतो की हा पॅक लावा, तो पॅक लावा, हे करा ते करा, तर हे सगळं करण्याबरोबर हा आनंद पण तुम्ही घ्या. बघा, पटतंय का तुम्हाला? पटलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.